नमस्कार मंडळी. तर बघा, झाली का तुमच्याकडल्या सोयाबीन ती काढून भरडून? तर बघा, आमच्या झाल्या सोयाबीन काढायच्या बी भरडायची पण. बघा आता रानं नीट करायला चालू आहे. तर बघा इथं कुळवायला चालू आहे. तर बैल कुळवीत येतं. मालकांना कंटाळा आलाय म्हणून थोडंसं बसले तर मालक. आणि बघा मामांचं काय काम चालू आहे, बांधांची झाडं ती तोडायचं काम चालू आहे. आणि बांध सुद्धा काढलेलं आहे बरं का छानपैकी. आपण भरपूर तसलं काट्याचं गवत होतं ती काढून घेतलंय. तर बघा इथं सुद्धा भरपूर बांधाला गवत आहे, ती सुद्धा काढून घ्यायचंय. तर बघा ती कुठं बोरीची झाडं ती होती आडवी येत होती, ती काढून घेतली. ती पुन्हा ज्वारी पिरली का की मग जास्त असं नीट करायला जमत नाही. तर बघा इकडे इतकं गवताचं रान आहे, थोडं गोळा केलेलं आहे गवत, इचून घेतलेलं आहे रान. तर बघा आता पावसाळ्यात आपण शापा पेरल्या होत्या ह्याच्यात, पण पावसानं पाणी भरपूर साचलं होतं. त्या शापा सुद्धा आपल्याला विकता आल्या नाहीता. आणि बघा आताशी त्याचा वापसा झालेला आहे शेतातला, म्हणून बघा आता कुळवायला चालू आहे. आणि मग कुळवून सुद्धा झालेलं आहे, थोडं गवत इचून झालेलं आहे. चला म्हणलं विचारावा तुमच्या इकडं बी पेरणीची तयारी चालू झाली का नाही. आमच्याकडं तर चालू झाली बघा. आता रानं नीट केली की पेरून घ्यायचंय. तर चला आता निघाला घरी, लांब जायचंय आपल्याला घरी आता ह्या शेतातून. आणते. तर चला जायचंय घरी आता. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडं बी चालू झाली का रानं ती नीट करायला, पेरणी करायला. बघा आता आमच्याकडं उद्याच्याला रान नीट करून घेतलं की ज्वारी पेरून घ्यायची. आणि त्याआधी बरं का असं रानात जर घाण असली का तर रानातली घाण काढून घ्यायची बरं का, मग ज्वारी पेरायची. का तर ती आपली खायची ज्वारी असती, कशी पेरायची नाही. हाय का नाही मालक? बघा मालकांना विचारले तर चालले आता मालक घरी. का तर बैलांना कंटाळा आला सकाळ धरून कुळवून म्हणून बघा आता घरी निघाले. ती बैल त्यांना खायला ती टाकायचं सोडून. बरं आले. तर चला जाऊ द्या घरी आता. बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.